रामकृष्ण हरी मंडळी, साक्षात पांडुरंगलाही रडवणाऱ्या माझ्या संत चोखामेळाची ही कथा तुमच्यासाठी मी खूप मेहनतीने बनवली आहे. जर तुम्हाला पंढरपूरच्या त्या महाद्वाराबाहेर सांडलेल्या संत चोखामेळाच्या एका जरी अश्रूची किंमत असेल, तर तुम्हाला साक्षात त्या सावळ्या पांडुरंगाची शपथ आहे या प्रामाणिक कष्टाला साथ देण्यासाठी आज न चुकता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपल्या काळजावर दगड ठेवून या अथांग आणि डोळे पाणावणाऱ्या प्रवासाला सुरुवात करूया. एका अत्यंत अंधाऱ्या, निष्ठुर आणि विषमतेने भरलेल्या काळात इसवी सन 1273 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणपुरी नावाच्या एका लहानशा गावात एका महामानवाचा जन्म झाला. सुदामा आणि सावित्रीबाई या अत्यंत गरीब, दीनदुबळ्या पण मनाने सूर्यासारख्या लखलखत्या आणि सात्विक दाम्पत्याच्या पोटी हा तेजस्वी बाळ जन्माला आला. त्याचे नाव ठेवण्यात आले चोखामेळा. चोखामेळाचा जन्म ज्या समाजात झाला होता त्या समाजाला तत्कालीन व्यवस्थेने गावाच्या बाहेर अत्यंत हलाखीचे जीवन जगण्यास भाग पाडले होते. त्यांच्या नशिबी फक्त अपमान, दारिद्र्य आणि पोटाची खळगी भरण्यासाठी करावी लागणारी अत्यंत कष्टाची कामे होती. पण चोखामेळा लहानपणापासूनच वेगळा होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, एक अथांग शांतता होती. त्याच्या आजूबाजूला जरी दारिद्र्याचा आणि अपमानाचा चिखल असला तरी त्याचे मन मात्र एखाद्या उमललेल्या कमळासारखे अत्यंत शुद्ध आणि निष्पाप होते. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि उपजीविकेच्या शोधात चोखामेळा आणि त्यांचे कुटुंब मेहुणपुरी सोडून मंगळवेढा नावाच्या गावात आले. मंगळवेढा हे गाव तेव्हाचे एक मोठे आणि गजबजलेले ठिकाण होते. तिथे आल्यावर चोखामेळाचे लग्न सोयराबाई नावाच्या एका अत्यंत सुशील, सोशिक आणि भक्तिभावाने भरलेल्या मुलीशी झाले. सोयराबाई ही चोखामेळाची केवळ पत्नी नव्हती, तर ती त्याच्या भक्तीच्या मार्गावरील एक अत्यंत खंबीर सावली होती. कालांतराने त्यांच्या पोटी कर्ममेळा नावाचा एक तेजस्वी मुलगा जन्माला आला. चोखामेळाच्या कुटुंबात सोयराबाईचा भाऊ म्हणजेच चोखामेळाचा मेहुणा बंका हा देखील त्यांच्याच सोबत राहत होता. हे संपूर्ण कुटुंब म्हणजे जणू साक्षात भक्तीचे चालते बोलते विद्यापीठच होते. त्यांच्या अंगावर घालण्यासाठी धड कपडे नव्हते, राहायला स्वतःचे साधे घर नव्हते आणि 2 वेळच्या अन्नाचीही भ्रांत होती. रोज सकाळी उठून गाव झाडणे, लोकांची उष्टी काढणे, जड ओझी वाहणे आणि अंगातून घामाच्या नद्या वाहत असतानाही 2 घासांसाठी लोकांच्या शिव्या आणि टोमणे सहन करणे हाच त्यांच्या जीवनाचा नित्यक्रम होता. पण त्यांच्याकडे अशी एक संपत्ती होती जी जगातील कोणत्याही राजाकडे किंवा सम्राटाकडे नव्हती, आणि ती संपत्ती म्हणजे पंढरीच्या सावळ्या पांडुरंगावर असलेली त्यांची निस्सीम, अथांग आणि जीवावर उदार होणारी भक्ती. चोखामेळाच्या श्वासात केवळ आणि केवळ विठ्ठलाचे नाव होते. तो हातात झाडू घेऊन रस्ता झाडत असतानाही त्याचे ओठ विठ्ठलाचे नामस्मरण करत असत. त्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबात विठ्ठल होता, त्याच्या प्रत्येक श्वासात विठ्ठल होता. पण नियतीचा आणि तत्कालीन समाजाचा खेळ इतका क्रूर होता की ज्या सावळ्या विठ्ठलासाठी चोखामेळा रात्रंदिवस अश्रू गाळत होता, त्याच विठ्ठलाच्या मंदिरात पाऊल ठेवण्याचा, त्याच्या मूर्तीला दुरून तरी पाहण्याचा किंवा त्या पवित्र विटेला स्पर्श करण्याचा साधा अधिकारही चोखामेळाला नव्हता. त्याच्या काळजाचा ठोका तेव्हा चुकायचा जेव्हा तो मंगळवेढ्याहून पंढरपूरला पायी चालत जायचा. पायात चप्पल नसायची, रस्ता रखरखीत आणि ऊन डोक्यावर आग ओकत असायचे. पण विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने त्याला त्या उन्हाच्या चटक्यांची किंवा पायातून वाहणाऱ्या रक्ताची कधीच पर्वा वाटली नाही. तो पंढरपुरात पोहोचायचा, अत्यंत भावूक होऊन चंद्रभागेच्या पवित्र पाण्यात स्नान करायचा आणि थरथरत्या पावलांनी डोळ्यांत अश्रू घेऊन मंदिराच्या महाद्वाराकडे जायचा. पण मंदिराच्या महाद्वाराजवळ पोहोचताच त्याच्या अस्तित्वाला वास्तवाचा भयंकर चटका बसायचा. त्याला आत जाण्यापासून अत्यंत निर्दयीपणे रोखले जायचे. त्याला काठ्यांचा मार खाऊन मागे ढकलले जायचे, त्याच्या अंगावर थुंकले जायचे आणि त्याला अत्यंत अश्लील आणि बोचऱ्या शिव्या देऊन अपमानित केले जायचे. तो लांबूनच त्या महाद्वाराच्या दगडी पायरीवर आपले डोके ठेवून ढसाढसा रडत असे. त्याचे ते ऊन ऊन अश्रू मंदिराच्या त्या निर्जीव दगडी पायऱ्यांवर सांडत असत.
दगडही त्याच्या त्या आर्त रडण्याने पाझरले असते. पण माणसाच्या अहंकाराने भरलेले हृदय मात्र दगडापेक्षाही 1000 पटींनी कठोर झाले होते. तो महाद्वाराबाहेर उभा राहून आत गाभाऱ्यात विटेवर उभ्या असलेल्या आपल्या सावळ्या विठ्ठलाला आर्त हाक मारायचा. तो अत्यंत व्याकुळ होऊन म्हणायचा की देवा, माझा काय गुन्हा आहे? मी जर तुझाच अंश आहे, तूच जर मला या जगात पाठवले आहेस, तर मग मला तुझ्या चरणांना स्पर्श करण्यापासून हे लोक का रोखत आहेत? हे पांडुरंगा, ही तुझीच लेकरे जर मला तुझ्या घरात येऊ देत नसतील, तर मग माझा हा जन्म तरी कशासाठी दिलास? मी काय करू? कुठे जाऊ? माझे हृदय तुझ्यासाठी तडफडत आहे, पण हे समाजकंटक मला तुझ्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. देवा, तू तर जगाचा पालनहार आहेस. तू तर गरिबांचा आणि दीनांचा कैवारी आहेस. मग तू आज असा गप्प का उभा आहेस? चोखामेळाचे ते रडणे, त्याची ती आर्त हाक, त्याच्या हृदयाचा तो प्रत्येक हुंदका थेट आत गाभाऱ्यात विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या विठ्ठलाच्या काळजाला जाऊन भिडत असे. असेच दिवस जात होते, महिने उलटत होते, वर्षे सरत होती. चोखामेळाची भक्ती आता एका अशा शिखरावर पोहोचली होती जिथे मानवी बुद्धी, तर्कशास्त्र आणि विज्ञानाचे सर्व नियम कायमचे संपून जातात. समाजाचा प्रत्येक अपमान, प्रत्येक काठीचा फटका तो विठ्ठलाचा प्रसाद मानून हसत हसत सहन करत होता. त्याची पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा आणि मेहुणा बंका हे देखील याच भक्तीच्या आणि अपमानाच्या मार्गावर अत्यंत निष्ठेने चालत होते. मुलगा कर्ममेळा हा तरुण आणि विद्रोही होता. त्याला समाजाचा हा अन्याय सहन व्हायचा नाही. तो अनेकदा विठ्ठलावरच रागवायचा आणि म्हणायचा की देवा, तू आम्हाला हे हीन जिणे का दिलेस? पण चोखामेळा त्याला समजावायचा की बार, हा देह जरी अपवित्र मानला जात असला तरी आपला आत्मा त्या विठ्ठलाच्या चरणी कधीच अर्पण झाला आहे. याच काळात चोखामेळाच्या आयुष्यात एका अशा महापुरुषाचा प्रवेश झाला ज्याने चोखामेळाच्या भक्तीला खऱ्या अर्थाने ओळखले आणि त्याला गुरुमंत्र दिला. ते महान संत म्हणजे साक्षात संत नामदेव महाराज. संत नामदेव हे विठ्ठलाचे एक अत्यंत लाडके आणि निस्सीम भक्त होते. त्यांच्या कीर्तनाला साक्षात विठ्ठल नाचतो अशी त्यांची ख्याती होती. नामदेवांनी जेव्हा महाद्वाराबाहेर रडणाऱ्या त्या निष्पाप चोखामेळाला पाहिले, तेव्हा त्यांच्या अंतर्दृष्टीने ओळखले की हा कोणी सामान्य माणूस नाही, तर हा साक्षात भक्तीचा चालता बोलता मेरू पर्वत आहे. नामदेवांनी समाजाच्या सर्व रूढी आणि परंपरा झुगारून देऊन चोखामेळाला आपला शिष्य मानले आणि त्याला जवळ केले. चोखामेळासाठी संत नामदेव हे केवळ गुरु नव्हते, तर ते साक्षात विठ्ठलाचेच रूप होते. नामदेवांच्या सान्निध्यात चोखामेळाची भक्ती आणखीनच उजळून निघाली. पण एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या काळोख्या रात्री चोखामेळाच्या जीवनाला आणि मानवी इतिहासाला एक भयानक, थरारक आणि अंगावर काटा आणणारी कलाटणी मिळाली. मंगळवेढ्यात चोखामेळाच्या झोपडीत खायला अन्नाचा एक कणही नव्हता. दिवसभराच्या अत्यंत कबार कष्टानंतरही त्यांच्या पदरात काहीच पडले नव्हते. सोयराबाई रिकाम्या चुलीजवळ बसून रडत होती. कर्ममेळा भुकेने व्याकुळ होऊन झोपला होता आणि चोखामेळा अंगणात बसून डोळे मिटून आपल्या पांडुरंगाचा अत्यंत आर्ततेने धावा करत होता. मध्यरात्रीचा तो मिट्ट काळोख होता. सगळीकडे एक अंगावर काटा आणणारी भयावह शांतता पसरली होती. वाऱ्याची सळसळही थांबली होती. आकाशातील चांदण्याही जणू काहीतरी महाभयंकर किंवा महादिव्य घडण्याची वाट पाहत होत्या. आणि अचानक त्या घनदाट काळोखात एक अत्यंत दिव्य, डोळे दीपवणारा सुवर्णप्रकाश निर्माण झाला. त्या मोडक्या आणि अंधाऱ्या झोपडीच्या दारात एक अत्यंत सावळा, सुंदर आणि कपाळावर बुक्का लावलेला एक तरुण उभा होता. त्याच्या अंगावरील पितांबराच्या प्रकाशाने संपूर्ण झोपडी दिवसासारखी उजळून निघाली होती. त्याच्या गळ्यात तुळशीची आणि वैजयंतीची माळ होती. कानात मकरकुंडले तरपत होती आणि चेहऱ्यावर एक अथांग, मायेने भरलेले आणि करोडो सूर्यांचे तेज लाजावेल असे स्मितहास्य होते. संपूर्ण झोपडीत चंदनाचा आणि तुळशीचा एक अत्यंत दैवी सुगंध दरवळू लागला. चोखामेळाने डोळे उघडले आणि त्याचे श्वास तिथेच थांबले. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याचे हात जोडलेलेच राहिले. साक्षात वैकुंठाचा अधिपती, ज्याच्या दर्शनासाठी महामुनी, ऋषी आणि योगी हजारो वर्ष कठोर तपश्चर्या करतात, ज्याच्या एका कटाक्षासाठी
ब्रह्मा आणि शिवही आसुसलेले असतात. तो पंढरीचा राणा, तो सावळा विठ्ठल स्वतः त्या अत्यंत गरिबाच्या, अस्पृश्याच्या झोपडीत चालत आला होता. विठ्ठलाने अत्यंत गंभीर, प्रेमळ आणि साद घालणाऱ्या आवाजात म्हटले की, चोखा, तू मला मंदिरात येऊ देत नाहीत म्हणून रडतोस ना? अरे वेड्या, तू माझ्याकडे येण्याची गरज नाही. मीच तुझ्याकडे आलो आहे. जिथे माझा चोखा आहे, तिथेच माझे मंदिर आहे. अरे चोखा, मला खूप भूक लागली आहे. तुझ्या हातचे जेवण मला जेवायचे आहे. हे दृश्य आणि हे शब्द ऐकून चोखामेळा आणि सोयराबाई यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाच्या आणि कृतज्ञतेच्या अश्रूंच्या नद्या वाहू लागल्या. साक्षात जगाचा पालनहार त्यांच्याकडे जेवण मागत होता. घरात काहीही नसताना केवळ भक्तीच्या आणि प्रेमाच्या जोरावर सोयराबाईने एका क्षणात आपल्या अस्तित्वाची आणि प्रेमाची भाकरी थापली. साक्षात देवाने आपल्या त्या अत्यंत लाडक्या भक्ताच्या पंक्तीला बसून अत्यंत प्रेमाने, आवडीने आणि हसत हसत ते साधे, गरिबाचे अन्न ग्रहण केले. देवाला ती भाकरी अमृतापेक्षाही गोड लागली. जेवण झाल्यावर जाताना विठ्ठलाने अत्यंत प्रेमाने आपल्या गळ्यातील एक अत्यंत मौल्यवान सोन्याचा आणि हिरेजडित हार काढून चोखामेळाच्या गळ्यात घातला. त्याने चोखामेळाच्या पाठीवरून अत्यंत वात्सल्याने हात फिरवला आणि तो सावळा देव त्या मध्यरात्रीच्या अंधारात जसा अचानक आला होता तसाच अंतर्धान पावला, दिसेनासा झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे पंढरपूरच्या महामंदिरात जेव्हा काकड आरतीसाठी दरवाजे उघडले गेले, तेव्हा तिथे एकच भयंकर हाहाकार उडाला. पुजाऱ्यांना गाभाऱ्यात विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या गळ्यातील तो सर्वात मौल्यवान आणि प्राचीन हार दिसला नाही. सर्वांची घाबरगुंडी उडाली. देवाचा हार चोरीला गेला ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण पंढरपुरात पसरली. शोधाशोध सुरू झाली. कोणीतरी बातमी आणली की तोच देवाचा हार मंगळवेढ्याच्या त्या अस्पृश्य चोखामेळाच्या गळ्यात झळकत आहे. हे ऐकताच अहंकारानं, जातीभेदानं आणि रागानं आंधळे झालेले ते कर्मठ लोक हातात काठ्या, दगड आणि तलवारी घेऊन चोखामेळाच्या झोपडीकडे वेड्यासारखे धावून गेले. त्यांनी कोणत्याही चौकशीविना चोखामेळाला घरातून बाहेर खेचले. त्याच्या गळ्यात खरोखरच तो देवाचा हार पाहून त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी चोखामेळाला लाथाबुक्क्यांनी, काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ते ओरडत होते की, तू नीच जातीचा असून देवाचा हार चोरलास, तू महापापी आहेस, तू मंदिराला विटाळ केलास. चोखामेळाचे शरीर रक्तबंबाळ झाले होते. त्याच्या डोक्यातून, पाठीतून रक्ताच्या भळाभळा धारा वाहत होत्या. पण त्याच्या मुखातून कोणताही आक्रोश, कोणतीही शिवी किंवा रागाचा शब्द निघत नव्हता. तो फक्त हात जोडून डोळ्यात अश्रू आणून विठ्ठलाचे नाव घेत होता आणि अत्यंत शांतपणे म्हणत होता की, मी हार चोरला नाही, मी मंदिरात गेलोच नाही. तो हार माझ्या देवानं स्वतः माझ्या झोपडीत येऊन मला अत्यंत प्रेमानं दिला आहे. पण त्या अहंकारी, पाषाण हृदयी लोकांना हे सत्य कसे पचणार होते? देव एका अस्पृश्याच्या झोपडीत कसा जाऊ शकतो? हा त्यांच्या अहंकाराला बसलेला सर्वात मोठा तडाखा होता. त्यांनी चोखामेळाचे काहीही ऐकले नाही. त्यांनी त्याला फरफटत रक्ताच्या थारोळ्यातून ओढत मंगळवेढ्याहून थेट पंढरपूरच्या महाद्वारापर्यंत आणले. तिथे सर्वांसमोर एका मोठ्या दगडी खांबाला त्याला निर्दयीपणे बांधले आणि त्याला पुन्हा अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या अंगावर काठ्यांचे फटके बसत होते आणि चोखामेळा केवळ डोळे मिटून आपल्या विठ्ठलाचा धावा करत होता. पण मित्रांनो, जेव्हा माणूस खऱ्या प्रकाशाच्या आणि भक्तीच्या अगदी जवळ पोहोचतो आणि जेव्हा त्याचा अंत पाहिला जातो, तेव्हा साक्षात ईश्वर त्याच्या रक्षणासाठी आणि जगाला धडा शिकवण्यासाठी धावून येतो. इथेच तो अंगावर काटा आणणारा आणि मानवी मनाला मुळासकट हादरवून सोडणारा, विज्ञानाच्या सर्व नियमांना खोटे ठरवणारा प्रसंग घडला. बाहेर महाद्वारावर खांबाला बांधलेल्या चोखामेळाच्या अंगावर काठ्यांचे अत्यंत निर्दयी फटके बसत होते. त्याचे शरीर रक्तानं माखले होते. पण त्याच क्षणी आत मंदिराच्या अत्यंत पवित्र गाभाऱ्यात एक महाभयंकर आणि प्रलयंकारी चमत्कार घडत होता. जे लोक चोखामेळाला मारत होते त्यांच्या अचानक लक्षात आले की चोखामेळाच्या शरीरातून
आता रक्त येणं थांबले आहे. पण आतून गाभाऱ्यातून मुख्य पुजाऱ्यांच्या अत्यंत भयभीत झालेल्या किंकाऱ्या आणि ओरडण्याचा आवाज ऐकू येत आहे. लोक हातातल्या काठ्या टाकून वेड्यासारखे धावत आत गेले आणि तिथे त्यांनी जे दृश्य पाहिले, ज्यानं त्यांच्या पायाखालची जमीन कायमची ओढून घेतली. साक्षात विटेवर उभ्या असलेल्या काळ्या पाषाणाच्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीवर आणि गालांवर काठ्यांचे भयंकर वड उठले होते. आणि सर्वात भयानक म्हणजे त्या निर्जीव पाषाणाच्या मूर्तीतून भळाभळा ताज्या रक्ताच्या धारा वाहत होत्या. मूर्तीचे साक्षात रक्त सांडत होते आणि साक्षात पांडुरंगाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. देवाच्या चेहऱ्यावर अत्यंत वेदना दिसत होती. हे अंगावर काटा आणणारे दृश्य पाहून त्या सर्व अहंकारी पुजाऱ्यांचा आणि लोकांचा थरकाप उडाला. त्यांचा सर्व जातीचा, धर्माचा आणि श्रेष्ठत्वाचा खोटा अहंकार एका क्षणात पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळून राख झाला. त्यांना साक्षात खऱ्या भक्तीचे आणि ईश्वरी न्यायाचे दर्शन घडले होते. ते थरथर कापू लागले, रडू लागले आणि ते सर्वजण धावत जाऊन महाद्वारावर बांधलेल्या रक्तबंबाळ झालेल्या चोखामेळाच्या पायावर एका लहान मुलासारखे हमसून हमसून रडत कोसळले. एका क्षणात चोखामेळाने संपूर्ण जगाला आणि त्या कर्मठ व्यवस्थेला दाखवून दिले की खऱ्या भक्तीचे नियम जिथे सुरू होतात, तिथे जातीपातीचे आणि खोट्या अहंकाराचे सर्व नियम कायमचे राख होतात. जो भक्त स्वतःचे सर्वस्व देवाला अर्पण करतो, त्याच्यावर होणारा प्रत्येक प्रहार, त्याचे सर्व घाव आणि त्याचे सर्व दुःख साक्षात ईश्वर स्वतःच्या अंगावर झेलतो. पण चोखामेळाच्या जीवनातील हा अमानुष संघर्ष इथेच थांबणारा नव्हता. त्याच्या जीवनाचा शेवटचा प्रसंग तर इतका हृदयद्रावक, भयानक आणि अंगावर काटा आणणारा आहे की तो ऐकताना आजही कोणत्याही पाषाण हृदयी माणसाच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहिल्याशिवाय राहत नाहीत. इसवी सन 1338 उजाडले. तत्कालीन समाजाची क्रूरता आणि विषमतेची आग अजूनही पूर्णपणे विझलेली नव्हती. मंगळवेढा गावात गावाच्या संरक्षणासाठी एक अत्यंत मोठी, भव्य आणि मजबूत तटबंदी म्हणजेच वेशीची एक मोठी भिंत बांधण्याचे काम नव्याने सुरू करण्यात आले. या महाकाय कामासाठी गावातील सर्व गरीब, दीनदुबळे आणि खालच्या स्तरातील लोकांना अत्यंत सक्तीने आणि निर्दयीपणे वेठबिगारीसाठी जुंपण्यात आले. कोणालाही नकार देण्याचा साधा अधिकारही नव्हता. वैशाख महिन्याचे ते दिवस होते. भर उन्हाळ्यात डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि अंगाची लाहीलाही करणारे, रक्त आटवणारे ते भयंकर ऊन असताना चोखामेळा आणि त्याच्यासारखे अनेक कामगार रात्रंदिवस त्या भिंतीच्या बांधकामावर जनावरांसारखे राबत होते. पाठीवर मोठे मोठे आणि अत्यंत जड दगड वाहून नेणे, मातीचे मोठे ढिगारे उचलणे हे अत्यंत कष्टाचे काम चोखामेळा आपले वयाने म्हातारे झालेले आणि आधीच खंगलेले शरीर घेऊन करत होता. त्याच्या शरीरात आता थोडेही त्राण उरले नव्हते. उपाशीपोटी केवळ पाण्याचा एखादा घोट पिऊन तो ते शेकडो किलोचे जड दगड उचलत होता. पण त्याच्या मुखातील पांडुरंगाचा नामजप एक क्षणही थांबला नव्हता. तो प्रत्येक दगड उचलताना विठ्ठलाचे नाव घ्यायचा. तो घाम गाळत होता, पण त्याचे मन मात्र पंढरीच्या वाळवंटात विठ्ठलासमोर अत्यंत तल्लीन होऊन नाचत होते. असेच कित्येक रखरखीत दिवस गेले. ती महाकाय भिंत आता बरीच उंच आणि भव्य झाली होती. शेकडो निष्पाप आणि गरीब कामगार तिच्या पायथ्याशी आपला घाम गाळून काम करत होते. ती एक अत्यंत रखरखती दुपार होती. चोखामेळा एका अत्यंत खोल खड्ड्यात उभा राहून त्या भिंतीच्या पायाचे काम करत होता. आणि अचानक निसर्गाचा आणि नियतीचा एक असा भयंकर घाव पडला, ज्याने संपूर्ण विश्वाला सुन्न करून सोडले. कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणताही आवाज न होता, ती नुकतीच बांधलेली महाकाय, कच्ची आणि अजस्त्र भिंत एका भयंकर आणि प्रलयंकारी आवाजासह अचानक पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. तो आवाज इतका भयंकर होता की जणू आभाळच फाटून जमिनीवर पडले आहे. क्षणात सगळीकडे मातीचा आणि धुळीचा अत्यंत भयानक आणि गुदमरवणारा लोट उसळला.
आजूबाजूला काहीही दिसत नव्हते. फक्त लोकांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या किंकाळ्या, रडण्याचे आर्त आवाज आणि हाहाकार ऐकू येत होता. शेकडो टन वजनाचे ते भलामोठे दगड आणि मातीचा तो भयंकर ढिगारा थेट खाली काम करणाऱ्या त्या निष्पाप आणि गरीब कामगारांच्या अंगावर कोसळला होता. त्या भयंकर ढिगाऱ्याखाली अनेक कामगार जागीच जिवंत गाडले गेले आणि त्या गाडल्या गेलेल्या, रक्ताच्या थारोळ्यात चिरडल्या गेलेल्या कामगारांमध्ये साक्षात विठ्ठलाचा तो सर्वात लाडका भक्त, तो निस्सीम महामानव चोखामेळाही कायमचा गाडला गेला. त्याच्या त्या सात्विक आणि पवित्र शरीरावर शेकडो किलोचे दगड आणि माती पडली होती. त्याच्या श्वासोच्छवासाची आणि आयुष्याची दोरी कायमची तुटली होती. तो निष्प्राण झाला होता. संपूर्ण मंगळवेढा गावात एका क्षणात स्मशान शांतता पसरली. सोयराबाई आणि कर्ममेळा यांनी फोडलेला तो हृदयद्रावक टाहो आणि त्यांचा आक्रोश ऐकून साक्षात आकाशही त्या दिवशी रडले असेल. विठ्ठलाच्या एका खऱ्या, निस्सीम आणि अत्यंत निष्पाप भक्ताचा असा भयानक, अंगावर काटा आणणारा आणि मातीत मिसळून जाणारा अंत झाला होता. चोखामेळाच्या या भयानक मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पंढरपूरला पोहोचली. संत नामदेव महाराज, जे चोखामेळाचे परमगुरू होते, त्यांच्या कानावर जेव्हा ही बातमी पडली तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. चोखामेळाच्या अस्थी, त्याच्या हाडांचे अवशेष अत्यंत सन्मानाने पंढरपूरला नेऊन साक्षात विठ्ठलाच्या चरणांशी त्यांची भव्य समाधी बांधण्याचा अत्यंत कठोर संकल्प नामदेवांनी तिथेच केला. नामदेवांनी डोळे मिटले, साक्षात पांडुरंगाचा धावा केला आणि ते स्वतः त्या मातीच्या ढिगाऱ्यात उतरले. त्यांनी स्वतःच्या हातांनी मातीतून हाडे शोधून काढायला सुरुवात केली. संत नामदेवांनी मातीतून एक हाड उचलले आणि ते अत्यंत श्रद्धेने स्वतःच्या कानाला लावले. त्यांना काहीच ऐकू आले नाही. त्यांनी अत्यंत आदराने ते हार बाजूला ठेवले. त्यांनी दुसरे हार उचलले, ते कानाला लावले. त्यांना पुन्हा काही ऐकू आले नाही. त्यांनी तिसरे हाड उचलले, त्यावरील माती झटकली आणि ते हाड अत्यंत भावूक होऊन आपल्या कानाला लावले. त्या निर्जीव, कोरड्या आणि मातीत पूर्णपणे मिसळलेल्या हाडातून एक अत्यंत स्पष्ट, दैवी आणि सतत चालणारा आवाज येत होता. विठ्ठल, 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 विठ्ठल. ज्या माणसाच्या हाडांतून विठ्ठलाचे नाव ऐकू येत होते, तीच साक्षात चोखामेळाची हाडे आहेत हे नामदेवांनी ओळखले. त्यांनी रडत रडत एका लहान मुलासारखे हुंदके देत ती सर्व हाडे, ते सर्व अवशेष एकत्र केले. संत नामदेवांनी अत्यंत आदराने, भक्तिभावाने ती सर्व हाडे एका पवित्र वस्त्रात बांधली आणि ते मंगळवेढ्याहून पंढरपूरला आले. ज्या चोखामेळाला जिवंतपणी समाजाच्या अहंकाराने आणि जातीभेदाने मंदिराच्या महाद्वारावर पाय ठेवू दिला नाही, ज्याला तिथेच खांबाला बांधून अपमानित करून मारहाण केली होती, त्याच चोखामेळाच्या अस्थींची अत्यंत भव्य आणि पवित्र समाधी साक्षात नामदेवांनी आणि इतर संतांनी पंढरपूरच्या त्याच महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर उभारली.